आपण दुसऱ्या बाजूला आहे. बर सगळ्यात पहिली गोष्ट, दसऱ्याच्या दिवशी RSSच्या मुख्य कार्यालयावरती शस्त्रपूजन होते. तिथे AK-47 ग्रेनेड आणि इतर शस्त्र ठेवलेली असतात. ऑटोमॅटिक रायफल, सेमी ऑटोमॅटिक रायफल्स ठेवलेली असतात, जी फक्त भारत सैन्याकडे असतात, किंवा त्यातले काही असे शस्त्र असतात जी भारताच्या सैन्याकडे सुद्धा नसतात. ही पहिली गोष्ट आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे. दुसरी गोष्ट ही की RSS ह्या ऑर्गनायझेशनची कोणतीही नोंदणी झाली आहे का, ती रजिस्टर्ड आहे का, हा माझा दुसरा महत्वाचा प्रश्न येतो. तिसरा माझा महत्वाचा प्रश्न येतो की RSS सारखी संघटना हे भारताचं संविधान मानते का. कारण जेव्हा भारताचं संविधान हे अडॉप्ट केलं गेलं होतं तेव्हा गोलविलकर म्हणाले होते की भारताचं संविधान हे भारतीय नाहीये. बाबासाहेबांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून छोटे छोटे तुकडे घेऊन एक संविधान संकलित केले आणि आम्हाला हे संविधान मान्य नाही, हे गोलविलकरांचं वक्तव्य आहे. आणि चौथा आणि महत्वाचा मुद्दा की RSSनी कधीही तिरंगा आपल्या कार्यालयावरती फडकवला नाहीये. यांनी तिरंग्याचा विरोध केलाय आणि त्याच्यानंतर हिंदू मुसलमान एकता याला विरोध करून यांनी 15 ऑगस्ट याला काळा दिवस मानायचा हा प्रकार केलाय. आता ह्या मांडलेल्या 5 फॅक्ट्स तुम्ही संकलित केल्या तर तुम्हाला काय दिसेल की एक संघटना आहे ज्यांच्याकडे शस्त्र आहेत, एक संघटना आहे ज्यांच्याकडे एक्सप्लोजिव्ह आहेत आणि ऑटोमॅटिक वेपनरी, आणि ही संघटना संविधान मानत नाही, भारताचा तिरंगा मानत नाही, 15 ऑगस्ट मानत नाही, आणि त्याचबरोबर ह्यांची कोणतीही नोंदणी नाही. आता जेव्हा तुम्ही ह्या 5 गोष्टी संकलित केल्या तर तुम्हाला दिसेल की ह्याची डेफिनेशन आणि ह्याची व्याख्या एका टेररिस्ट ऑर्गनायझेशनची येते आणि अजून कशाची नाही. आणि म्हणून मी हे वक्तव्य केलं. दुसऱ्या बाजूला बन जे म्हणाले की बाबासाहेब हे संघाच्या कार्यालयावरती गेलेले हे अतिशय खोटं आहे आणि चुकीची माहिती आहे, आणि हा एक संघी अजेंडा आणि प्रोपगंडा आहे. नवनाथ बनना मी विनंती करतो की हा कार्यक्रम संपल्यानंतर त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी त्यांच्या ट्विटरवरती जाहीर करावे. बरं. आणि त्याच्याहून महत्वाची गोष्ट म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांना RSS किंवा राष्ट्रीय स्वयंसंघ ही संघटना कधीच मान्य नव्हती. जर तुम्ही शेड्यूल कास्ट फेडरेशनचा, शेड्यूल कास्ट फ्रंटचा जर तुम्ही जाहीरनामा बघितला तर त्या जाहीरनाम्यामध्ये RSS वरती बंदी हा एक मुद्दा बाबासाहेबांच्या खुद्द पक्षाच्या जाहीरनाम्यावरती आलेला. बरं सुजातजी, आणखी एक प्रश्न मला आपल्याला उपस्थित करावासा वाटतो. जसं तुम्ही त्या ठिकाणी बोलत होतात, सभेला संबोधित करत होतात आणि संबोधित करत असताना AK-47चा उल्लेख झाला. मालेगाव बॉम्बस्फोटात इतका शस्त्रसाठा किंवा स्फोटकं आली कुठे हाही प्रश्न उपस्थित केलेला होता. खरोखर त्या काळामध्ये AK-47 किंवा या सर्व गोष्टींचा वापर झालेला होता का? वापर, माझा तुम्हाला उलटा प्रश्न आहे सर, की वापर होईपर्यंत थांबला पाहिजे. AK-47नी गोळ्या घालून लोकांचा जीव जाईपर्यंत थांबलं पाहिजे का AK-47 अनधिकृत आहे, इल्लीगल आहे म्हणून पोलिसांनी कारवाई करून जप्त केली पाहिजे? 10 लोक मरेपर्यंत थांबणार आहोत आपण? निश्चितच आहे. आणि याच प्रश्नाचं उत्तर शोधत कुठेतरी आता